करके छोड़ा है जहान नीच मैं तुम्हारे अब हूँ हवाले अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियां फिर धुआं धुआं तन हर बदली चली आती है छूने पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो किसी मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद से भी मैं मिला नहीं ये गिला तो है मैं खफा नहीं शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक ती नॉर्दर्न वेस्टर्न घाटला जे बर्ड्स दिसत नाहीत जे गोव्यात आणि खाली कर्नाटकात दिसतात ते दिसण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत मग त्याच्यामध्ये ट्रोगॉन असेल फ्रॉगमाउथ असतील तर ते युजली वरच्या बाजू हो मलबार खाली उद्या चान्सेस आहेत आपल्याला तळकोट त्या साईडला कारण युजली त्याचं फीडिंग असतं ते फक्त नेक्टर असतं तर एक जे तयार होतं त्याच्यासाठी जे कॅल्शियम आणि सॉल्ट मिनरल्स लागतात मेटिंगसाठी तर इट्स अ गिफ्ट फ्रॉम मेल टू फिमेल सॉल्ट त्या देतात बिफोर म्हणजे रिप्रोडक्शन त्यामुळं त्या तुम्हाला ह्या ठराविक काळामध्ये ॲक्टिव्हिटी जे रिप्रोडक्शनच्या आणि मेटिंगच्या आधी मोस्टली मेल बटरफ्लाईज कमी होणार डॅम पॅचेस सॉल्ट अँड मिनरल्स गिविंग देम टू हळू बोल सर येतो ना आपल्याला त्या लहान मुलाला काय कळतं चिमणी काहीतरी दारात येतं काहीतरी दाणा टिकतं तिथं सुरुवात होती ना तर ते असोसिएशन पण समजणं महत्वाचं आहे की ह्युमन लाईफशी त्यानंतर मायथॉलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे जसं जिप्पस असेल ना तर तुला कळेल की बायोडायव्हर्सिटी इज अ पार्ट ऑफ एव्हरी ह्युमन लाईफ फक्त आपण तो अँगल त्याच्यामध्ये एक्सप्लोर करत नाही म्हणजे आपल्याला 10 वर्ष वयापर्यंत 25 बर्ड शिकलेले असतात आपण कबूतर मोर पोपट चिमणी कावळा बगळा मग पुढची स्टेज येते की ते 25 सोडून जे दिसतील ते वेगळे बर्ड मग आपण सायझेसनुसार चिमणीच्या साईजला सगळ्यांना चिमण्या म्हणतो कावळे काळे दिसले की कावळे म्हणतो मग ते त्याला तुम्ही डिपर अंडरस्टँडिंग समजणं महत्वाचं आहे की त्याच्या पलीकडे एक 25 मला ओळखतात मग त्याच्या व्यतिरिक्त कुठले त्यांची बिहेवियर कशी आहे त्यांचे लोकेशन्स काय आहेत आणि एकदा ते समजलं की मग बर्ड तुम्हाला प्रत्येक वेळेला मेंटरची पण गरज नाही मग तुम्हीच एक्सप्लोर करत जाता काही इनिशियल डेज मध्ये मेंटर लागतो 2 हात खाली पाहिजे हळूहळू मग तुम्ही शिकत जाता पण तेच माझं म्हणणं आहे ॲटलिस्ट जनरेशन की ते आयडी मध्ये अडकून पडू नका पुढे जरा को रिलेशन ते त्याच्या पुढे जर तुम्हाला खरंच त्याच्यात इव्हन तुम्हाला फोटो पण काढायचे असेल तर बिहेवियर माहित असेल तर फोटोग्राफी करणं सोपं जातं हा मेन उद्देश होता बर्डिंग आणि बर्ड फोटोग्राफी हे 2 वेगळे विषय बर्डिंग म्हणजे पक्षी बघणं बायनोक्युलर मधनं ते जाणून घेणं त्यांची नावं जाणून घेणं त्यांचं बिहेवियर जाणून घेणं म्हणजे बर्डिंग आहे आणि बर्ड फोटोग्राफी हा विषय वेगळा मी मला वाटतं प्रत्येकाला कॉलवर हा विषय सांगितलेला होता की आपण बर्डिंग करतो फोटोग्राफी तुम्हाला करायची तुम्ही करू शकता पण पक्षी निरीक्षण हा आमचा मेन उद्देश होता आणि अतिशय कमी शुल्क घेऊन आपण हा उपक्रम केलेला होता त्याचा उद्देश तो होता की अंबोली सारखा जो भाग आहे हा साप बेडूक आणि या गोष्टींसाठीच प्रसिद्ध आहे मग तो या व्यतिरिक्त फक्त अंबोलीमध्ये 250 प्रजाती आहेत पक्ष्यांच्या आणि मग खाली जरा गेलो आपण दोडामार्ग तिरारी भागामध्ये तर जवळपास 400-450 स्पीसीज टोटल आपला काउंट होतो तर असं समृद्ध पक्षी वैभव आहे इझिली सायटिंग आहे आता आपला समर असल्यामुळे थोडंसं मायग्रेटरी बर्ड्स वगैरे गेले आहेत त्यामुळे ते थोडं सायटिंग कमी होतं पण तरी खूप चांगली जंगलं आपल्याला बघता आली आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स फूड अकोमोडेशन आणि ट्रेल्स हा खूप चांगला होता अशी मला आशा आहे यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आम्ही नक्की सुधारू आणि काही चुका झाल्या असेल तर क्षमस्व धन्यवाद अतिशय छान एक्सपिरियन्स होता बर्डिंग फर्स्ट टाईम बर्डिंग करतोय बर्डिंग असतं आणि बर्ड फोटोग्राफी आम्ही पुण्याजवळ सुद्धा केलेली आहे पण इथं खूप म्हणजे जंगल आणि इतर वैभव नैसर्गिक खूप आहे ते आम्ही एन्जॉय केलं व्यवस्थाही चांगली होती तुमची आणि वी होप सो की यापुढे आणखीन वेगळ्या प्रकारच्या संधी आम्हाला मिळतील थँक्यू सर
खूपच इंटरेस्टिंग ट्रिप होती. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे मी फक्त आर्टिस्टिक व्ह्यू पाहूनच फोटोग्राफी करत होतो पक्ष्यांचे वगैरे. त्यांचे बिहेवियर, ते कसे असतात, कुठे राहतात, याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्याबद्दल माहिती मिळाली आणि खूप छान वाटलं. सर नमस्कार. लोकेशन्स अतिशय सुरेख होती. राहण्या खाण्याची व्यवस्थाही चांगली होती. पक्षी आत्ता जरा समर असल्यामुळे थोडेफार मिळाले, पण चांगले मिळाले आणि म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड आहे. थँक्यू सर. नमस्कार. हे 2 दिवस बर्डिंगसाठी आम्हाला श्रुती आणि काकांबरोबर खूप वेगळा अनुभव आला. खूप छान वाटलं. राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळी चांगली होती. त्याबद्दल धन्यवाद. खूप सुंदर असं जंगल आम्हाला बघायला मिळालं. माझी फर्स्ट ट्रिप होती बर्डिंगसाठी. ती खूप सुंदर झाली. खूप सुंदर सायटिंग झाली. जंगल बघायला मिळालं आणि हॅबिटॅट वगैरे कळाले. सो थँक्यू फॉर टेकिंग दिस इनिशिएटिव्ह अँड आय अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ काका अँड श्रुती मॅम. थँक्यू. ही ॲडव्हर्टाईज पाहिल्यावरच त्याचं वेगळेपण मला जाणवलं होतं. त्यानंतर प्रत्यक्ष बोलल्यावर वाटलं की आपण नक्की बर्डिंगचा कॅम्प केला पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळ्या अपेक्षा माझ्या पूर्ण झाल्या आणि अतिशय नाममात्र शुल्कामध्ये हे सगळे फायदे आम्हाला मिळालेले आहेत. तर इतरांनी पण ह्याचा जरूर फायदा घ्यावा आणि याच्यापुढे त्यांचे असे उपक्रम वाढत जावत आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद. खूप छान एक्सपिरियन्स होता. बर्डिंग हॅबिटेट याच्याबद्दल खूप छान माहिती काकांनी आणि श्रुतीने शेअर केली. 2-3 स्पायसेस मी पहिल्यांदाच बघितली. एकंदरीत जेवण आणि राहण्याची व्यवस्था पण खूप छान होती. खूप सुंदर अनुभव होता. थँक्यू सर. बायोडायव्हर्सिटी मीट गेल्या वर्षी अटेंड केल्यावर माझ्या अपेक्षा खूपच वाढल्या आणि काकाविषयी केव्हा बर्डिंग कॅम्प डिक्लेअर करता याची वाट बघत होतो मी. आता असेच बर्डिंग कॅम्प परत करत जा. अतिशय चांगला अनुभव. श्रुती वॉज अ सरप्राईज पॅकेज फॉर मी. तिच्याबरोबर कधी आतापर्यंत काम केलं होतं. पहिल्यांदाच भेट झाली. आता नक्कीच त्याच्यापुढे आपण एकत्र बर्डिंग करू. तुम्ही असे कॅम्प लावत जा चांगले. आम्ही अटेंड करत जाऊ. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान एक्सपिरियन्स होता. 2 दिवसामध्ये बर्ड्स, हॅबिटॅट आणि त्यांचे कोरिलेशन्स आणि 2 दिवसात इतके साऱ्या स्पीशीज बघायला मिळतील अशी पण अपेक्षा नव्हती. मी माझ्या मुलीबरोबर पहिल्यांदाच सोलो ट्रिप करते आणि इट वॉज अ व्हेरी सेफ अँड व्हेरी गुड एक्सपिरियन्स. थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग. बोल बाळा. कॅम्प सक्सेसफुली आपण केलेला आहे. आवडलं मग काय नाही आवडलं काय ते सांग. Yes, I'm Rita Thakkar and I have come all the way from Kolhapur for this Amboli trail organized by Mr. Kaka Bishe and Shruti Kulkarni madam. Very satisfied and we had a good trail. कालचं तर एक्सपिरियन्स खूपच छान राहिला. We came across good species आणि the food, the stay, everything was up to the mark. And I wish all the best for their upcoming trails. Yes. मी मंदार गुप्ते. मी ठाण्यावरून आलो आहे. मी आणि माझी ही चिटुकली मुलगी मैत्री खास हिच्यासाठी मी ह्या कॅम्पला आलो. म्हणजे पहिले मला वाटलं की हिला पक्षीतला काय कळणार, पण मला एक माहिती आहे की मुलांना बाहेर नेलं की ते काही ना काही गोष्टी ते ग्रास्प करतात, ते बरंच काही शिकतात. इतका सुंदर ग्रुप होता इथे. कोणीही कधी कटकट नाही केली की लहान मुलगी आहे मग तिच्यामुळे आम्हाला डिस्टर्बन्स होतो आहे की तुम्ही का आलात वगैरे, असं कोणी नाही बोललं. सगळे हिच्याबरोबर खूप मिक्स झाले. ही पण सगळ्यांच्यात मिक्स होते, तेही मला आवडलं. इतक्या सुंदर आठवणी आम्ही इथून आता परत घेऊन जाऊ. आणि ह्या काका भिसे आणि त्यांचं जे काम आहे खरं म्हणजे त्यांचं काम बघूनच आम्ही इथे त्यांना जॉईन झालो. आणि इथून पुढे पण आम्ही नक्की काय ॲक्टिव्हिटी असेल किंवा काही काम असेल करायचं निसर्ग संवर्धनाचं त्यालासुद्धा येऊ. आणि परतसुद्धा असे कोणते कॅम्प असतील तर आम्ही जरूर येऊ. कारण आंबोलीमध्ये त्यांना जेवढी इथे माहिती आहे किंवा त्यांचे जे काही लोक आहेत त्यांना इथे प्रचंड पुष्कळ असं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते आम्हाला जितकं जमेल तितकं घेता यावं हाच आमचा हेतू होता. आणि खूप अंशी तो साध्य झालाच आणि इथून पुढेही आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तो साध्य करू. आणि आता आम्ही निघणार आहोत. निघताना थोडं हे जड वाटतं आहे कारण सगळे आता सोडून जाणार. की खास करून हिची एक ताई आहे, तिच्याबरोबर ही फार असायची. हिची एक आजी आहे, त्या आजी हिची वेणीफेणी करायची. हिच्या आईशिवाय ही आली पहिल्यांदा, हिला मी घेऊन आलो आहे. त्यामुळे हिला मला सांभाळणं इतकं सोपं नाही गेलं. पण आठवणी खूप सुंदर इथल्या आणि निसर्ग पण इथला सुंदरच आहे. त्यामुळे परत नक्की येऊ. थँक्यू टू ऑल एंटायर ग्रुप अँड बिसे काका टू यू ऑल्सो. थँक्स अ लॉट. मजा आली खूप की थोडी? छोटंसं केलं खूप आली.
थोडं आले केवढी आली सांगू? येस सर. मी प्रशांत देशपांडे, पुण्याहून आम्ही बर्डिंगसाठी आलो आहे. काका भिसे आणि त्यांच्या असिस्टंटनी आमची खूपच चांगली व्यवस्था केली. वी रिअली एन्जॉयड. द हॉटेल वॉज गुड, रेस्टॉरंट वॉज गुड, बर्डिंग वॉज व्हेरी नाईस. दीज आर व्हेरी प्रोफेशनल पीपल. I highly recommend everyone to join them in near future. So all the best to you, Kaka. थँक्यू सर, थँक्यू. Yeah.